हे दृश्य प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला जितकं छान वाटतंय ना, मला नाही माहिती तुम्हाला व्हिडिओमधून किती तुम्ही कनेक्ट व्हाल, पण ना खूप दिवसानंतर या चिमण्या पुन्हा माझ्या बाल्कनीमध्ये यायला लागल्या आहे। सकाळी सकाळी येतात, मस्त ऊन असतं, झाडे खूप फ्रेश दिसतात आणि त्यातल्या त्यात ह्या चिमण्या येतात 2 3 कधी कधी तर 4 5 सुद्धा येतात। आणि जे जास्वंदाचं झाड आहे ना, बऱ्याच वेळा जास्वंदाच्या झाडावर मुंग्या होत असतात किंवा मग मिलीबग्स पण खूप जास्त असतात आणि ते मिलीबग्स किंवा मुंग्या खाण्यासाठी ह्या मुंग्या ज्या आहेत ना, चिमण्या येत असतात आणि इतकं छान वाटतं ना। आणि मला आनंद या गोष्टीचा होता की मी मोबाईल म्हणजे जाऊन मोबाईल घेऊन आली, छान रेकॉर्ड करते, तरी पण ते उडत नव्हत्या, एवढ्या खाण्यामध्ये बिझी झालेल्या होत्या। सो चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओची सुरुवात करते। सो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। अपेक्षा करते तुम्ही खूप छान मस्त आणि मजेत असणार। तर मी त्यानंतर असंच आज सुट्टीचा दिवस होता, म्हटलं निवांत जो आहे तो आपण मस्त घालवूया, संडे आहे। तर निवांत उठणं झालं होतं। ब्रेकफास्ट मी आजही स्किप केला होता आणि म्हणून लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली होती। 10:30 वाजले होते, पण मी स्वयंपाकाला सुरुवात करून दिली। घरातलं थोडंफार सगळं आवरलं आणि म्हटलं चला जेवून मोकळं होऊन जाऊया, कारण दुपारी जेवण झाल्यानंतर भाजीपाला, फ्रूट्स किंवा ग्रोसरी वगैरे आणण्यासाठी जायचे आणि आपण एखाद्या मॉलमध्ये जायचं म्हटलं की सायंकाळी खूप गर्दी असते, म्हणून जेवण लवकर झालं तर जाऊन येऊया असं विचाराने आम्ही गेलेलो होतो। तर नॉर्मल मी इथे मटकीची भाजी बनवते आणि कालच्या दिवशी घरामध्ये काम झालेलं आहे। ॲक्च्युली मी वॉलपेपर बघायला गेलो होतो, हे मागच्या 2-3 दिवसापूर्वी किंवा 2-3 व्हिडिओंपूर्वी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं। तर ही कालची क्लिप आहे, कालच्या दिवशीच आमच्या घरी वॉलपेपर वगैरे लागलेलं आहे। तर त्यासाठीच हे थोडं सोफा वगैरे सरकवून जे आहे ना तिथे क्लिनिंग करून घेते, जेणेकरून मग कारण ते खराब असतंच आपलं। सोफा आपण कितीही म्हणला, सोफा म्हणला, बेड म्हणला, त्याच्या खाली खूप घाण असते आणि खूप काय असं एकदमच छान असा म्हणजे व्हायब्रंट कलर वगैरे आम्ही घेतला नाही, तसा तुम्हाला सुरुवात झाल्यावर समजेलच की कुठला कलर वगैरे काय घेतलाय। अगदीच प्लेन असा सिंपल कलर घेतलेला आहे आणि जमलं तर पुढे मी लावल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करेल की याच्या मागचा थॉट काय होता। सो इथे तुम्ही बघताय असा हा कलर आहे थोडा, इथं आता या फरशीवर ठेवलाय, त्यामुळे तुम्हाला तो डिफरन्स दिसतोय त्याच्यामधला, शीटमधला आणि त्या फरशीवरचा। पण आता इथे लावल्यानंतर ना एवढा काही कलरमध्ये डिफरन्स दिसत नाही, कारण भिंत पण आमची व्हाईट कलरची आहे। व्हाईट नाही म्हणता येणार, थोडी येल्लो कलरमध्ये आहे आणि हा वॉलपेपर पण तसाच थोडा गोल्डन त्याच्यामध्ये टेक्स्चर आहे, पण ते या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसणार नाही, मोबाईलमधून ते दाखवणं शक्य नसतं, पण ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला जे आहे ते तसं दिसतं। सो हे आमचं असं काम जे होतं ना ते कालच्या दिवशी झालेलं होतं। आता हा वॉलपेपर असं लावण्यामागचा आणि जे काही थॉट्स आहे ना तर ते मी तुम्हाला आता शेअर करते। तर हे पहा, अशा पद्धतीने आमचा वॉलपेपर लावून झालेला आहे। ॲक्च्युली मी आधी लाईट लावते जरा, हां, म्हणजे तो व्हिडिओमध्ये मला प्रत्यक्ष डोळ्यांनी जितका तो ह्या वॉलमध्ये आणि ह्या वॉलपेपरमध्ये जितका डिफरन्स दिसतोय ना तितका व्हिडिओमध्ये दिसणार नाही तुम्हाला, कारण मला पण ते आता मोबाईलमध्ये बघताना कळत आहे की जो लाईट म्हणजे थोडंसं ना शेड असा त्याचा थोडा असा व्हाईटिश दिसतोय। पण आम्ही काय विचाराने घेतला, तर तुम्ही म्हणाल की वॉलपेपर लावून काही फायदाच नाही आहे। ॲक्च्युली खूप असा उठून कलर दिसत नाही आहे, पण थोडासा डिफरंट कलर आहे आणि आमच्या ज्या घराच्या भिंती आहेत ना तर त्यांचा हा जो कलर आहे ना हा थोडासा असा येल्लो टिंटमध्ये आहे, म्हणजे प्रॉपर असा व्हाईट कलर नाही त्याचा, येल्लोमध्ये त्याचा शेड आहे। आणि मला कुठेतरी असं वाटतं की मला असं पूर्ण येल्लो घर असं थोडंसं नको आहे, म्हणजे प्रॉपर जो व्हाईट कलर असतो ना, आता जसं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता तिथे याच्यातला हा जो व्हाईट कलर आहे ना, असा मला व्हाईट कलर ना भिंतींना पाहिजे। मग तो व्हाईट कलर जर आम्ही इथे दिला ना, ॲक्च्युली आता हे कॅमेरा हा व्हाईट कलर जर ह्या भिंतींना सगळा आजूबाजू वरचा इकडे सगळं जे आहे व्हाईट करून घेतलं ना, मग हा वॉलपेपर एकदम उठून दिसणार आहे। आणि इथे ना मी विचार करते की काहीतरी असं वॉल आर्ट असतात ना, म्हणजे थोडंसं असं लाईट वगैरे लावून किंवा असं थोडंसं वेगळं की आपण जो म्हणजे की पूर्ण भिंतीचा लुक जो आहे तो चेंज करून घेऊ शकतो। आणि मी जसं तुम्हाला बघा मागे पण जेव्हा वॉलपेपर आम्ही विकत घ्यायला गेलो होतो तेव्हा पण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की सोफ्याचा कलर ना हा असा आहे, त्यातल्या त्यात बघा पुढच्या रूममध्ये ना खूप मोठी जागा नाहीये, म्हणजे फक्त 3 लोक आरामात जे आहे ते खाली जेवायला बसतात आणि लगेच जे आहे ते डोअर आहे इथे, म्हणजे ती एंट्रन्स असतो ना तसा एंट्रन्स पण नाहीये, त्यामुळे एकदम 10 बाय 10चा खूप कमी असा हा हॉल दिसतो। म्हणून मग मी कुठल्याही कलरमध्ये न जाता व्हाईट कलरचाच वॉलपेपर घेतला, म्हटलं त्याला उठून दिसण्यासाठी एखादं छान वॉल आर्ट लावलं ना की ते उठून दिसेल। बाकी सोफा जो आहे तो ह्या कलरचा आहे आणि त्याच कलरचा मी जर वॉलपेपर घेतला असता ना लाईट कलरमध्ये तर मला माहिती छान दिसलं असतं, पण त्याच्यासाठी रूम थोडा मोठा पाहिजे, अशा थोड्या गोष्टी मला माहिती आहेत। सो म्हटलं एक तर म्हणजे असं खेळण्यापेक्षा एक नॉर्मल कलर घेऊया आणि सजवण्यासाठी काहीतरी वॉल आर्ट लावेल। सो असं सध्या तरी काहीतरी आमचं लावून झालेलं आहे। याच्यासोबत ना जो थोडा वॉलपेपर उरला होता ना तर तो इथे लावून घेतलाय मी,
म्हणजे हे असं तर म्हणजे याची काही वेगळी कॉस्ट वगैरे त्यांनी घेतलेली नाहीये. इथे बघा बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर करते ना, इथे मी उभं राहून तुमच्यासोबत जे आहे ते दाखवत असते. म्हणजे इकडे माझं जे आहे ते हे चेस्ट ऑफ ड्रॉवर आहे आणि त्याच्या समोर बेडरूम मध्ये ही जी भिंत आहे ना, इथे बऱ्याच वेळा मी तुम्हाला तयारी वगैरे करताना दिसत असते. तर इथे पूर्ण वरून खालपर्यंत जेवढा वॉलपेपर उरला होता ना तेवढा आम्ही त्यांच्याकडून लावून घेतला. आता माझा असा प्लॅन आहे की मी तुम्हाला जे पण असे ड्रेसेस वगैरे वेअर करून दाखवते ना, तर त्याच्यासाठी हे बॅकग्राऊंड माझं थोडं चांगलं होऊन जाईल. थोडा हा डोअर वगैरे दिसेल त्यामध्ये, पण काहीतरी थोडा जुगाड करावा लागेल. आता हे बॅकग्राऊंड असं प्लेन ठेवून तर मी तुमच्यासोबत व्हिडिओ वगैरे शेअर करू शकत नाही. त्यासाठी ना मी इथे एक दोन जे आहेत ना मस्त अशा शेल्फ लावून घेणार आहे. इथे शेल्फ लावेल आणि इथे जे एक दोन फ्रेम लावून घेईल, म्हणजे हा डोअर बंद झाल्यावर पण त्या शेल्फला किंवा डोअरला काहीच हालचाल होणार नाही. असं थोडीशी इथे प्लॅनिंग करून घ्यायची, जेणेकरून जेव्हा पण मला इकडचं काही शूट करायचं असेल तर बॅकग्राऊंडला असं मस्त काहीतरी दिसेल. सो अशी थोडीशी प्लॅनिंग आहे. आणि हा वॉलपेपर पण ना आम्हाला कॉस्ट याचीवाली 5,000 लागले. म्हणजे मजुरी वगैरे काही नसते त्याच्यामध्ये. आपण कुठलाही वॉलपेपर सिलेक्ट करायचा, त्याची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर त्याची प्राइस जी असते ती डिसाईड होत असते. आणि मग जेवढा तुम्ही वॉलपेपरचा घेताय उरलेला तुम्हाला कुठेही लावून घ्यायचंय ते घरामध्ये लावून देतात. सो इथे आम्ही लावून घेतलेला होता. आणि लास्ट टाइम आम्ही बेडरूमला हा लावून घेतलाय. ऍक्च्युली हा आता ह्या कॅमेरामध्ये एवढा छान दिसत नाहीये, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला ना एकदम असा मस्त सटल असा एकदम छान कलर आहे हा. आणि असंच काहीतरी कलर जर त्या रूम मध्ये केला असता ना पुढच्या रूम मध्ये, तर एवढा म्हणजे तो हॉल खूप कमी वाटायला लागला असता. कारण तिकडे म्हणजे येणं जाणं आपलं खूप जास्त असतं, पाहुणे वगैरे आले तर थोडा मोठा दिसायला पाहिजे. तसे ह्या रूम बद्दल काही नव्हतं, म्हणून आम्ही इथे हा कलर लावून घेतला होता. आणि आय होप इथली जी माझी प्लॅनिंग चालू आहे ना की इथे शेल्फ वगैरे सगळं करायचंय ते सगळं लवकरात लवकर माझं होईल. बाकी जेव्हा जसं होत राहील मी तुमच्यासोबत शेअर करेल. सो असं होतं. आणि मला असं वाटतं की वॉलपेपर लावणं हे कलरिंग करण्यापेक्षा ना थोडं इझी आहे. आपल्याला जास्त काही जे आहे ना म्हणजे थोडे पैसे जास्त द्यावे लागतात, पण म्हणजे असं डोक्याला व्याप नाहीये किंवा काय म्हणतात ना असं आपल्याला मेहनत करायची गरज नाही. घर क्लीन करा किंवा खूप वेळ जे आहे ते घरात लोक येऊन काम करतील असं काही होत नाही. त्यामुळे मग मला असं वाटतं की वॉलपेपर इज बेस्ट. आणि आता हे झाल्यानंतर पियाच्या रूमचा नंबर लावायचा आहे. सो पुढचं जे काय होईल मी तुमच्यासमोर हळूहळू करून शेअर करेल. सो असा हा अपडेट होता वॉलपेपर बद्दलचा. मला नेहमीच प्रत्येक व्लॉगमध्ये मोठ्या व्हिडिओ म्हणा छोट्या व्हिडिओ म्हणा जेव्हा पण मी तुम्हाला असं माझा गार्डनचा थोडा व्ह्यू दाखवते किंवा फुलं वगैरे दाखवते ना, मला नेहमी कमेंट येतात की तू काय घालते याच्यामध्ये सांग म्हणून. आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर करते, पण तेच होतं लोक स्किप करतात किंवा मग प्रत्येक व्हिडिओ बघितला जात नाही. पण म्हटलं फुलं जास्त येण्यामागचं एक छोटंसं रिझन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. तसेच बरेच फर्टिलायझर आहेत, काही मी मागे 1-2 प्रमोशनच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं. ॲक्च्युली ते लिक्विड फर्टिलायझर पण खूप छान आहे. जे काही प्रोडक्ट्स मी NPK DAP जे पण काही यूज करते ना किंवा एखादं चांगलं कंपोस्ट असेल ते सगळे मी तुम्हाला ॲफिलेटमध्ये टॅग करते. पण ना तुम्ही असं कुठलंही फुलझाड घेतलं ना तर एक मेकश्युअर करून जेव्हा फूल असं थोडं कोमे जायला लागतं ना, म्हणजे पाकळ्या ज्या आहेत त्या हळूहळू गळायला सुरुवात झाल्या, जसं की आता हे गुच्छ गुलाबाचं फूल आहे बघा. तर हे ना उमलल्यानंतर 10 ते 15 दिवस तर कसंही खूप फ्रेश दिसतं, पण त्याच्यानंतर ना त्याच्या जेव्हा पाकळ्या गळायला लागतात ना तेव्हा थोडं त्याला खालून कट करून घ्यायचं, जेणेकरून त्याची ब्रांच जी आहे ना नवीन ब्रांच यायला सुरुवात होते. आणि जितक्या नवीन ब्रांचेस ना तेवढे तुम्हाला जे आहेत कड्या येतील. आणि कड्या जास्त येण्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स म्हणजे मातीमध्ये तुम्हाला छान काहीतरी टाकावं लागेल, जेणेकरून जास्तीत जास्त कड्या येतील किंवा फूल जे आहे ते प्रॉपर मोठ्या साईजमध्ये उमलेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकाच वेळामध्ये करून होत नाही. बऱ्याच गोष्टी असतात यामागे ज्या आपल्याला त्या मातीमध्ये टाकाव्या लागतात, वरून स्प्रे करावे लागतात. म्हणजे ते फूल घेण्यासाठी पण खूप प्रयत्न आहेत, पण ती जर्नी असते ना ती खूप छान आहे. मस्त वाटतं तो प्रवास करायला की फुलं बघायला, काहीतरी अरे मिलीबग्स लागले त्याच्यावर काहीतरी सोल्युशन आपण शोधूयात. सो एक आहे की हे सगळं टाकण्यासोबत ना जेव्हा पण फुलं अशी थोडी कोमे जायला लागतात ना तेव्हा त्यांना कट करून घ्यायची, जेणेकरून प्लांटची एनर्जी जी आहे ना ती त्या जुन्या फुलांवर न जाता एखाद्या कड्या येत असतील ना तर त्या कड्यांवर जात असते. आणि मग फूल पण छान मोठं येतं जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि जास्त कड्या पण येतात. सो ही एक छोटीशी टिप आहे. पाणी नेहमी असं द्या की खूप, जसं आता बघा हे झेंडूचं झाड होतं, याला आम्ही 2 दिवस मागे फिरायला गेलो ना खूप पाणी देऊन दिलं होतं, त्यामुळे ते आता सुकायला लागलं आहे. त्यामुळे मेकश्युअर करून तेव्हाच पाणी द्यायचं जेव्हा वरची माती सुकलेली असते, आणि दिलं की मग भरगतचं छान द्यायचं. कुठल्या झाडाला काय होतं की एखाद्याची माती खूप लवकर सुकते, एखाद्याला वेळ लागतो. आपण काय करतो, बकेट भरून गेलो गार्डनमध्ये की मग सगळ्याच झाडांमध्ये पाणी टाकतो. तसं करायचं नाही. ज्याचं पाणी सुकलंय त्यालाच पाणी द्या, कारण प्लांट चांगलं ग्रो कसं होईल ना हे आपण त्याला पाणी कसं देतो याच्यावर डिपेंड असतं. सो बघा मी बाकी प्रोडक्ट्स जे आहेत ते ॲफिलेटमध्ये टॅग करते, तुम्ही चेक करा. एक एक करून आपण घेतो कधीही, अगदीच म्हणजे एकाच वेळी आपण गार्डनिंगचे प्रोडक्ट घ्यायचे म्हणले ना, मला एक्सपिरियन्सवरून सांगते मी, एकाच दिवशी आपण सगळे फर्टिलायझर विकत नाही घेऊ शकत. एक एक करून घ्या. सीवीड पण खूप छान आहे, ते पण मी प्रोडक्ट टॅग करून देईल. आम्ही आता बनवतोय स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो आणि एक डिफरंट टाईपची रेसिपी. अगं ते अजून व्यवस्थित क्लीन नाही झालंय.
आता आम्ही जरा मार्केटमध्ये गेलो होतो, शॉपिंग वगैरे थोडी करून आणली भाजीपाल्याची. आणि पियाचं म्हणणं होतं, एक रेसिपी बघितली होती आम्ही कालच्या दिवशी, ज्यामध्ये जे आपले साकरू असतात रताळे, त्यांची एक रेसिपी होती. आणि पियाचं म्हणणं आहे की मला तशीच पाहिजे. आता तशी तर नाही, कारण ती याच्यात तेलामध्ये फ्राय केली होती, पण मी तर काही तेलामध्ये फ्राय करणार नाही, म्हणून मी यूज करणार आहे एअर फ्रायरचा. टाक बरं याच्यात तो कचरा. तर आता मी पहिले फक्त हे करते, लेट्स सी. मला तरी वाटते की चांगली बनेल ती, तळले तरी पण छान बनेल. आणि असं एअर फ्राय मध्ये पण थोडं ऑइल जे आहे ना वरून त्याला लावून देईल, म्हणजे मग अशी छान बनेल ती. मला वाटतंय रेसिपी खूप छान बनणार आहे आणि खाऊ वाटतंय. नाही असं एवढं टेस्ट नाही लागत त्याची. कशी लागते हे बघ, किती कसलं बनलंय. मग काय होईल ना, एक सारखे नाही कट होते ना ते. अगं मी करू शकते. स्वीट पोटॅटो क्रिस्पी रेसिपी. कुठं गेलं ते? हा तिने जशी रेसिपी बघितली होती ना, अक्षरशः तीच रेसिपी मला पुन्हा पुन्हा लावून तिचं दाखवणं चाललं होतं की मम्मा अशीच बनव, ही इझी पण आहे आणि छान पण बनेल, आणि तू हीच रेसिपी जी आहे ती फॉलो कर. म्हणजे तिला ना मी नाही म्हणत होते आधी की पिया मला ना वैताग येतोय बेटा, आपण नंतर काहीतरी बनवूयात असं म्हणून, किंवा उद्या बनवते, कारण आम्ही आताच बाहेरून जे आहे ते सगळं ग्रोसरी वगैरे शॉपिंग करून आलो होतो. आणि त्यातल्या त्यात तिचं घरी आल्या चाललं होतं की स्वीट पोटॅटो आणलो आहे, तर मला ही रेसिपी पाहिजे असं म्हणून. तर मी तिला सांगत होती की उद्या बनव. त्यामुळे तिला असं वाटत होतं की मम्माला सोपी रेसिपी देऊया, जेणेकरून मग मम्मा जे आहे ती लवकर काम करून मोकळं होईल आणि तिला पण खायला मिळेल. आणि खरंच सांगते मी, लास्टला मला बोलायला चान्स मिळेल की नाही, पण खूप छान बनले होते. त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी हेल्दी तुम्हाला इन्क्लूड करायचं असेल ना, तर ही रेसिपी इन्क्लूड करा तुम्ही. आणि तुम्हाला क्विकली, म्हणजे आता मी एअर फ्रायमध्ये ठेवते म्हणून मला जरा वेळ लागेल, पण तुम्ही यांना तळून जर घेतलं ना तर अजून लवकर होऊन जातील. आता तळणं म्हणलं की थोडंसं ऑइली त्याच्यामध्ये होऊन जातं, पण तरीही आपण बऱ्याच रेसिपी तळूनच करत असतो. तो एक वेळा ट्राय करून बघा तुम्ही, मला तरी वाटते की खूप छान बनेल. अजून त्यासोबत अजून काहीतरी ॲड करायचं असेल ना, तर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण तुम्ही ॲड करू शकता, जेणेकरून अजून क्रिस्पीनेस त्यामध्ये ॲड होईल. बाकी यूट्यूब आहेच तुम्हाला बऱ्याच रेसिपी शेअर करण्यासाठी. तर मी सिम्पली काय केलं, फक्त हे जे स्वीट पोटॅटो होतं ना, त्यांची साल काढून त्यांना बारीक बारीक कट करून घेतलं. ते एकसारखे कट झाले नव्हते चाकूने, पण ते आपल्याकडे कापण्याचं असतं ना बटाट्याचं, आपण वेफर्स वगैरे करण्यासाठी, तसं जर असलं ना तर मला असं वाटतं की एकसारखे कट होतील. आणि त्याच्यामध्ये मी फक्त लाल मिरची पावडर घातलं होतं, थोडंसं चाट मसाला टाकला होता, आमचूर पावडर होतं थोडं माझ्याकडे, ते पण टाकलं होतं. आणि मीठ वगैरे टाकून, किंवा मग काळं मीठ असेल तर ते टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. थोडं ऑइल टाकायचं त्याच्यामध्ये, आणि मग तुम्ही एअर फ्रायमध्ये ठेवू शकतात. खूप छान बनले होते एअर फ्रायमध्ये पण. आणि तळून जर बनवलेत ना तर यांची टेस्ट अजून खूप छान येईल. हे बनण्यासाठी ना, म्हणजे मी कधी 180 ते 200 असं टेम्परेचर सेट करत होती. मला 11-12 मिनटं लागले होते हे बनायला, पण अजून बारीक स्लाइस केली असती तर 5-6 मिनटात बनवून गेले असते. पण तळून घेतलं ना की 2 मिनटात ही रेसिपी तयार होईल. आणि टेस्टी खूप झाली होती, म्हणून मी तुम्हाला परत सांगते की एक वेळा नक्की ट्राय करा तुम्ही, कारण जेव्हा पण उपवास असला आपल्या घरामध्ये हे जे आहे साकरू किंवा रताळे जे आहेत ते येत असतात, त्यामुळे ट्राय करून बघा तेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये आणून. एक्साइटमेंट बघा आमची, तिथे येऊन बघणं चाललंय. मी 5 मिनिट लावलंय, पण ते 5 मिनिटात होणार नाही. पिया त्याला जरा वेळ लागेल अजून. एकदा चेक करू 2-3 मिनिटांनी, आणि जास्त वेळ लागेल. तिथे जाऊन अशी उभे राहू नको आणि मशीन पासून लांब हो, नाहीतर मी बंद करून देईल आणि मी काहीच करणार नाही. एअर फ्रायरच्या मागून जो त्याचा सुगंध येतोय ना बेकिंगचा, तेव्हा कसं किती नाटकं चालले. मस्तच आहे. कशी आहेस गं? मला फक्त आता अपेक्षा एवढीच आहे की ते टेस्टी लागलं पाहिजे, कारण अशी रेसिपी मी पहिल्यांदा ट्राय केली आहे. त्यापेक्षा आपण स्वीट बनवायला पाहिजे होतं का, उपवासाला बनवतो तसं. पण तू घेताना मला तेच म्हणली ती तसं कर, आणि घरी येऊन तिने रेसिपी बघितली की असं कर मम्मा, तसं कर मम्मा, आणि ही रेसिपी बनवली. बघात बरं किती झालंय आपलं. जडलंय. अगं जे बारीक आहेत ना ते लवकर झाले, आपल्याला थोडे बाकीचे काढून घ्यावे लागतील आणि मग एकदा लावून घ्यावं लागेल. सो मला तरी वाटते की टेस्टी असू शकतं, पण हे जास्त जळण्याआधी काढून घेऊया. थांब. थोडा धीरा आहे का, जाऊन थोडा टेस्ट करून घेऊ का. मस्त लागतंय हो, पण प्रॉपर जर क्रिस्पी असलं ना, तर एकदम छान लागेल. तर चला, मस्त असं स्वीट पोटॅटो सोबत आम्ही आमचा व्हिडिओ संपवतोय. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.
कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स. बाय. खाता खाता बाय.